Question. An undisturbed 20 mm thick sample of clay was subjected to consolidation test. Laboratory में टेस्ट हो रहा और इसका thickness है 20 mm. An undisturbed 20 mm thick sample of clay was subjected to consolidation test. Drainage being permitted from both faces. मतलब ऊपर से भी ड्रेनेज है, नीचे से भी है, टू वे ड्रेनेज है. The specimen attained 50% consolidation in 30 minutes. तो यहां तक ये डाटा पूरा लेबोरेटरी का है. ये डाटा यूज करो और यू फाइंड दी सीवी. You find the CV. Okay, once you find the CV, same condition you apply for field. Determine the time required for the actually clay layer to allow 90% consolidation. And consolidation 60% से ज्यादा है. If the clay is 2 meter thick and drainage allowed from one face only. पहले केस में 2 ड्रेन है, दूसरे केस में सिंगल ड्रेन है. पहले केस में कंसोलिडेशन 50% है, दूसरे केस में 90% है. तो आपको पहले केस से लेबोरेटरी से सीवी निकालो और वही सीवी यूज करके दूसरे कंडीशन फील्ड में आपको क्या निकालना है? टाइम टी. यू हैव टू फाइंड द टाइम टी. गॉट इट? यू हैव टू फाइंड द टाइम टी. करो प्लीज. Just do it please. First आप CV निकालो. टाइम देता हूं मैं आपको 2-3 मिनट. Whatever the CV you will get, use the same CV and do the second. First you do first case. Second case I will tell you afterwards. First you do first case. First case देखिए 50% कंसोलिडेशन है. तो 50% कंसोलिडेशन तो टीवी निकालो 0.197. याद रखो दिस इज 0.1962. 50% कंसोलिडेशन जब भी यू रहता टीवी का वैल्यू 0.1962 है. तो यू रिमेंबर दिस 0.197. D is equal to H/2. An undisturbed 20 mm thick sample of clay was subjected to a consolidation test. तो यहां पर थिकनेस 20 mm है, so 2/2 1 सेंटीमीटर में लिया है. सॉरी, he has done it. I don't know why it is in terms of centimeter square per minute. Yes, taken. Of course, आप चाहे तो mm square भी per minute कर सकते. TV is equal to CV into T by D square. So CV is this much. This is the first case, that is 6.56 into 10 to the power minus 3 centimeter square per minute. This is CV. This is CV. Yes, once you get CV now, coming to the second case. Remember here, U is 90%. Consolidation to be attained is 90% and it is greater than 60%. If it is greater than 60%, टीवी का ये फॉर्मूला नहीं चलता. टीवी के लिए ये फॉर्मूला लगता. ये बात याद रखो आप. 60% तक ये फॉर्मूला टीवी निकालने के लिए, लेकिन कंसोलिडेशन 61% हो गया
तो आपको ये लंबा सा फॉर्मूला याद रखना, -0.9332 log 10 1 minus u by 100 minus 0.0857. By taking u as 90, please calculate TV and tell me how much it is. As in this particular case, u is greater than 60%. So you have to calculate using this formula. Get TV. Get TV. याद रखो टीवी कब चेंज होता, अगर से मोर देन 60% है, ये लंबा सा फॉर्मूला आपको याद रखना है। लेस देन 60 या 60% है, ये सीधा सा सिंपल सा प्रॉब्लम है टीवी निकालने के लिए। Once you get TV is equal to CV into T by D square. From this you will get what is T. You will get T. I hope you understood this one. Of course, it is given solved 0.84. Okay, 0.848 is the TV. Once you get TV, you take this TV and calculate what is T. I hope you understood this problem. मैक्सिमम प्रॉब्लम इसी टाइप का, एक लैबोरेटरी का, एक फील्ड का। रेंज कंडीशन देखो, फर्स्ट लैबोरेटरी के केस से सीवी निकालो, उस सीवी को यूज करो सेकंड केस में उसके कंडीशंस के जैसा, और फाइंड व्हाट इज टाइम नीडेड, व्हाट इज द टाइम नीडेड। यस, एनी डाउट? सर सेकंड केस कशी सॉल्व केली जरा सांगता का? सेकंड केस बघ बेटा, सीवी आला की नाही फर्स्ट केस मध्ये? यस सर, हो। सीवी आल्यानंतर मला टी काढायचा आहे। ह्याच्या अगोदर प्रॉब्लेम मध्ये सेकंड केस मध्ये यू किती राहत होतं? 20, 30, 40, 50, 60 राहत होतं। तर इथं काय आहे? 90 आहे। कन्सोलिडेशन फार पाहिजे तुम्हाला। 90% कन्सोलिडेशन म्हणजे ग्रेटर देन, हा ते 60 पेक्षा ग्रेटर आहे, पण ते खालचं टीव्हीचं कॅल्क्युलेशन मायनस मध्ये यायला लागली। बस बस, बाकी सगळं सेम आहे। 60% कसं जास्त असल्याकरता टीव्हीचं हे फॉर्म्युला यूज करायचं, हो काय? व्हॉट इट? हो, पण सर ते लॉग 10 चा आन्सर मायनस मध्ये यायला लागलंय। नाही बेटा, log 10 पुढे हे कर, 1 minus u by 100 means 1 minus 90 by 100, 1 minus 0.9, 1 minus 0.9 is 0.1, log 10.1 काढतो। ओके सर, ओके सर। कळालं की नाही? पुढे आहे फॉर्म्युला, जागा नसल्याकरता मी खाली लिहू। यस, कळालं की? करून कॅल्क्युलेशन करून घे। Yes, anybody else? If you do, you will get the doubts. कुछ देखे नहीं उसके तरफ तो डाउट आते ही नहीं, हर चीज आसान लगती। So once you get TV, now go to this one. TV is equal to CV into T by D square and find the T. कळलं काय? नेक्स्ट प्रॉब्लेम जाऊ। ओके, लास्ट प्रॉब्लेम today's. An saturated soil layer 5 meter thick lies above an impervious stratum. Impervious means one single drain. And a saturated soil layer 5 meter thick lies above an impervious stratum. Below a pervious stratum, it has a compression index 0.25. Compression index CC किती आहे? 0.25. K एवढा आहे। वाइड्स रेशो at stress, ह्या स्ट्रेस मध्ये एवढा 1.9 आहे। Calculate the change in wide ratio due to increase in stress to 196. तर अगोदरचं वाइड रेशो 1.9 होतं। सीव्ही आहे तुमच्याकडे, इझी करू शकता तुम्ही। सिग्मा नॉट स्टार्टिंगला 147, सिग्मा 1 196, ई नॉट 1.9,
पुढे किती इवन झालं ते काढायचं आहे तुम्हाला. कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी MV इज इक्वल टू हाऊ मच, कोएफिशिएंट ऑफ कंसोलिडेशन CV इज इक्वल टू हाऊ मच, देन time required for 50% consolidation. Please take down this question and let me see how many of you can solve this one. Please start करा. अगोदर काढा the change in White's ratio. तर तुम्हाला माहित असेल CC दिलाय, CC is equal to E0 minus E1 divided by, आहे ना ते फॉर्म्युला, E0 minus E divided by log 10 sigma dash by sigma dash. Use this formula and try to get what is change in White's ratio. What is change in White's ratio? Yes, any doubt? करा अगोदर चेंज इन White's रेशो करा, नंतर कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी सगळं केलेलं आहे मी. MV इज इक्वल टू AV अपॉन AV कसं काढावं ते केलेलं आहे. थर्ड CV कसं काढावं आहे हे प्रॉब्लेम केला तर तुम्ही ह्या चॅप्टरचे सगळे प्रॉब्लेम केल्यासारखं आहे. करा प्लीज, तुम्हाला अभ्यासच करायचा नाही. Okay, so CC is equal to E0 minus E upon this formula. E or E1 we want to know. CC is 0.25. Initial White's ratio is 1.9 minus E log 10. हे कॅल्क्युलेशन करून E कॅल्क्युलेट करा. मी केलेलं करेक्ट आहे का बघा. Just to check it. Okay, now I will take attendance. You complete it, and if you have any doubts, you ask. 1.566 यायला लागली. ओके, बघ बेटा माझं पण चुकला सर. log 10 घे, बघ पुन्हा ट्राय कर. Just to check it. It is not necessary that whatever the problems I did is right. डिप्लोमा कॉम्प्युटरच करावं, पुढे डिग्री पूर्ण काय सॉलिड सँक्शन झाला.
Let me take the attendance now. Okay. Nikita Bhagwat 1A, 4A Shruti ताई रेग्युलर A, 4B दीप्ती हॉस्टेल मध्ये राहतीस पण येणास तू क्लास अटेंड करणास हॉस्टेलला यायचं का आलीस तू घरातच राहायचं होतं तुझ्या पप्पाला फोन करतो बघ I will call your parents 8A Anjum 8B Harshada 9B Anjali 10A Poonam 12A Snehal 12B Snehal 13A Mansi 14B Kshitija 14A Sonali 17B Neha 18B Chaitali 19B Vaibhavi 22A Shubham 22B Shvetali 23A Sunil 24B Vaishnavi 26B Rajanandini 27B Sonali 29 Akanksha 32 Sudarshan 35A Sachin 36A Srikant 37B Samadhan 37A Suraj 38B Swapnil 43A Swapnil Kole 45A Nikhil 46 Prashant 47 श्री तीनों भी आए 45 46 47 हैट्रिक है ऐसा बहुत रेयर होता कंटिन्यू नंबर 49A रियाज करेक्ट 58A समाधान 59B it is Amol and then 64A Ketan is regular उसके बाद 23 ऐश्वर्या माने B23 and then myself. Okay. Anybody is there who can write in the chat box or ये question complete कर लो. Now itself I will share this one. ये आज करून टाकतो मी शेअर करतो. तुम्ही काय चिंता करू नका. कंप्लीट करून घ्या. कोणी असला तरी चॅट बॉक्स मध्ये लिहा. And let me stop it here. सर सांग बेटा. सर बॅकचा प्रॉब्लेम मला नाही कळत की सेकंड अजून पण कोणता प्रॉब्लेम ताई? बॅकचा हे नाही त्याच्या पुढचा हे थर्ड हे फोर्थ हे हा वाला येस काय काय कुठं काय कळाली सांग. सर ते लॉग 10 ची व्हॅल्यूच ये नाही तिथं लॉग 10 सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर -1 यायला लागले मग -1 मायनसचे जे दोन व्हॅल्यू राहिलेले आहेत ते ऍड केले की तेवढी जी व्हॅल्यू 0.84 यायचं. सोनालीला आलाय की सोनाली शिंदे केली तू कर पुन्हा ट्राय कर. हे 1 - U/100 इथं लिहता तू पुढे मी खाली लिहिलोय
बघा -0.9332 राहू दे. पण 1 सर minus तसं 90 by 100. 90 by 100 is 0.9. 1 minus 0.9 is 0.1. log 10.1 किती आलाय तुझं? -1 येते सर. येस -1 येते. ते -1 इंटू हे मायनस प्लस होणार हो ना. हा प्लस 0.9332 माइनस 0.0857 कर. यस सर आले सर. 0.332 minus 0.0857. It is 0.8475. correct? Okay. यस सर आली सर. थँक्यू सर. ठीक आहे. बाकी सगळे प्रॉब्लेम करून घ्या, बघून घ्या. सो दिस इज द 36th. Immediately I will upload this one and recording पण upload करतो. So almost all this chapter is over. So we shall go for the next one in the next class. Now you can go. I will stop it here. Okay, let me stop it here.